अरे यार बोलने दो पहले यार, प्लीज प्लीज प्लीज। श्रीयुत अशोकराव चव्हाण यांचं भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि तो टायमिंग जर पाहिला, त्यांची वेळ पाहिली की ज्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज चालला होता, अश्रुधूर सोडला जात होता, त्याच वेळेस ते इकडं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत होते। खरं त्यांचं आत्तापर्यंत राजकारणावर ते बोलले, राजकारण हे तत्त्वज्ञानाचं असतं, विचाराचं असतं। त्यांचे पिताजी माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा काँग्रेस करता काम केलं, काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आणि देश पातळीवर सुद्धा मोठमोठी संधी त्यांना मिळाली। त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून यांना सुद्धा खूप वाव, खूप संधी ही काँग्रेसनं दिलेली आहे। मुख्यमंत्री म्हणून राहिले, मंत्री म्हणून राहिले, प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले। ह्या सगळ्यानंतर आत्तापर्यंत जी भाषणं झाली ती विचाराची भाषणं करीत होते, तत्त्वज्ञानाची भाषणं करीत होते। आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं म्हणजे यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं? याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे। मला एक माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जे घडतं आहे, ज्या पद्धतीचं राज्य सरकार बनलं त्याला खोके सरकार म्हटलं जातं। एक दिवस पंतप्रधान आरोप करतात, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडं जातात, अजित पवार तिकडे जातात आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात। वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय, ही परिस्थिती आहे। आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत, यामध्ये एकतर त्यांच्यावर कोणता तरी दबाव आहे किंवा स्वार्थ तरी आहे, त्याशिवाय हे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पूर्णपणे महाराष्ट्रातली जनता हे सर्वजण पाहत आहेत, महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जागृत आहे। तुम्ही गावच्या पातळीला विचारा आणि ते गावातल्या एखाद्या वार्डातल्या नागरिकाला विचारा, त्याचं प्रतिकूल मत तुम्हाला दिसेल की हे चाललं ते चुकीचं चाललेलं आहे। महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता, देश कधी इतका अस्थिर नव्हता, देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता, तो होत असताना दिसतो आहे आणि यावर जनता मतदान करेल। आपल्याला राज्यसभा आम्ही करतोय, 15 तारखेला आमची एक बैठक आम्ही घेतो आहोत, आमचे सगळे आमदार त्यामध्ये उपस्थित राहतील, सदस्य उपस्थित राहतील, आम्ही ती राज्यसभा सुद्धा जिंकणार आहोत। या पलीकडे जाऊन लोकसभेला सुद्धा आघाडी म्हणून आमचा अत्यंत चांगला प्रकारचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही। तो सांगतो सर्वे आहेत, सर्वे आणखी चांगले येतील याची खात्री मला आहे। आणि हेही सांगतो की विधानसभेला जे काही होणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे काही मनात आहे, यामध्ये सरकार येणार ते आघाडीचं येणार, मुख्यमंत्री हा आघाडीचा होणार, याची सुद्धा मी आपल्याला शाश्वती देतो। आमचे माननीय देवेंद्रजींना मी मागे म्हटलं होतं ते मग पुन्हा येणार म्हणत असताना मी एकदा म्हटलं होतं की ते आता विरोधी पक्ष नेते म्हणून येणार, त्यांनी आरशात पाहावा पुढचा विरोधी पक्ष नेता। मला पुन्हा तीच वेळ म्हणण्याची येणार आहे, तुम्हाला पुन्हा आघाडीचं सरकार हे येणार याची शाश्वती मी इथे देतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।